नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा प्रश्न आहे 130वे घटना दुरुस्ती विधेयक कोणत्या कारणासाठी सादर करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे 30 दिवसांपेक्षा जास्त अटकेत राहिल्यास मंत्रिपद आपोआप रद्द करण्यासाठी. आताच गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक संसदेमध्ये मांडलं होतं. यामध्ये जर बघितलं आपण तर राज्यघटनेचं कलम 75 मध्ये केंद्र सरकार, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ याबाबत तरतूद आहे. घटनेच्या 75 कलम मधील उपकलम 5 नंतर 5A कलम जोडण्यात येणार आहे. या 5A मध्ये एखादा केंद्रीय मंत्री जर 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळाच्या शिक्षेसाठी गंभीर गुन्ह्यामध्ये त्याला सलग 30 दिवस जर तो अटकेत असेल तर त्याला राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्याने पदावरून मुक्त करतील. परंतु कधी कधी एखाद्या जर पंतप्रधानाने सल्ला दिला नाही तरी सुद्धा तो मंत्री 31व्या दिवशी पदमुक्त झाला असं समजण्यात येणार आहे. यामध्येच दुसरी एक अशी तरतूद आहे, जर पंतप्रधान अशाच प्रकारच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये सलग 30 दिवस अटक असतील तर त्यांना 31व्या दिवशी राजीनामा द्यावा लागणार आहे. पुन्हा यामध्ये सुद्धा पण आहे, जर 30 दिवसानंतर पंतप्रधानाची सुटका झाली असेल आणि त्या गुन्ह्यांमध्ये ते निर्दोष असतील, आरोप सिद्ध झाला नसेल तर राष्ट्रपती पुन्हा पंतप्रधानांना पंतप्रधान आणि मंत्रिपदाची शपथ देतील. पुन्हा यामध्येच राज्यघटनेचं कलम 164 मध्ये राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची तरतूद आहे. त्यामध्ये जर बघितलं आपण तर घटनेच्या कलम 164 मधील उपकलम 4 नंतर 4A कलम जोडण्यात येणार आहे. यामध्ये एखादा राज्यमंत्री सलग 30 दिवस अटकेत असेल तर राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने त्याला पदावरून मुक्त करतील. जर मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिला नाही तरी सुद्धा 31व्या दिवशी सदर राज्यमंत्री पदमुक्त झाले असं समजण्यात येणार आहे. यामध्येच दुसरी अशी तरतूद आहे, जर मुख्यमंत्री सुद्धा अशाच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये नजरकैदेत किंवा 30 दिवस सलग अटक असतील तर 31व्या दिवशी त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. आणि 30 दिवसानंतर सुटका झाल्यानंतर जर आरोप सिद्ध झाला नसेल तर राज्यपाल पुन्हा मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रीपदाची आणि मंत्रिपदाची शपथ देतील, असे या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. धन्यवाद.